इयत्ता चौथी. विषय आपल्या सभोवतालचे जग. भाग 1. पाठ 3. ग्रह व तारे. उजळणी करूया. अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. आकाशात चमचमणाऱ्या चांदण्यांना डॅश असे म्हणतात. पर्याय अ. ग्रह, ब. तारे, क. धूमकेतू, ड. बटुग्रह. उत्तर ब. तारे. 2. सूर्यमालेतील सूर्यापासून डॅश हा सर्वात जवळचा ग्रह आहे. पर्याय अ. बुध, ब. शुक्र, क. शनी, ड. मंगळ. उत्तर अ. बुध. 3. पृथ्वी एका दिवसात स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. यास पृथ्वीची डॅश गती म्हणतात. पर्याय अ. वार्षिक, ब. परिभ्रमण, क. दैनिक, ड. मासिक. उत्तर आहे क. दैनिक. 4. चंद्राच्या रोज बदलत्या आकारास डॅश म्हणतात. पर्याय अ. चंद्रकोर, ब. चंद्रकला, क. ग्रह, ड. लघुग्रह. उत्तर ब. चंद्रकला. आ. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. पृथ्वीचा उपग्रह कोणता? उत्तर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. 2. धूमकेतू कशास म्हणतात? उत्तर आकाशात शेपटीसारखा प्रकाश दिसणाऱ्या खगोलीय वस्तूस धूमकेतू म्हणतात. 3. चंद्रकला म्हणजे काय? उत्तर चंद्राच्या रोज बदलणाऱ्या आकारांना चंद्रकला म्हणतात. ई. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. ग्रह आणि तारे यातील फरक लिहा. उत्तर ग्रह आणि तारे. ग्रह स्वतःचा प्रकाश देत नाहीत. तारे स्वतःचा प्रकाश देतात. ग्रह ताऱ्याभोवती फिरतात. तारे स्थिर दिसतात. 2. सूर्यमालेतील कोणत्याही 2 अंतर्ग्रहांची नावे लिहा. उत्तर मंगळ आणि गुरु. 3. चंद्राच्या कला दररोज का बदलतात ते लिहा. उत्तर चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे त्याचा दिसणारा भाग बदलतो. त्यामुळे चंद्राच्या कला दररोज बदलतात. ई. खाली दिलेल्या चौकटीत कोणत्याही चंद्रकलांच्या 3 आकृती काढा व नावे लिहा. उत्तर चंद्रकोर, अर्धचंद्र आणि पौर्णिमा. उ. सांगा बरे. 1. सूर्यास्ताच्या वेळी आकाश कोणत्या रंगाचे दिसते? उत्तर सूर्यास्ताच्या वेळी आकाश लाल, नारिंगी आणि पिवळ्या रंगाचे दिसते. 2. पृथ्वीवर दिवस आणि रात्र कसे होतात? उत्तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पृथ्वीचा जो भाग सूर्याकडे असतो तेथे दिवस होतो तर विरुद्ध भागात रात्र होते.